इंदिरानगरमधील एका अपार्टमेंटमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा नाशिक शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री 8 वाजता पर्दाफाश केलाय। पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर स्पा सेंटरवर छापा टाकलाय। पोलिसांनी 6 जणांना अटक केली असून 2 पीडित महिलांची सुटका केली आहे। आयशा अजीम कादरी वय 38 राहणार स्वराजनगर पातळी फाटा नाशिक, शुभम चव्हाण आणि मदतनीस विजयकुमार नायर राहणार आर्केड अपार्टमेंट दामोदर नगर नाशिक वय 43, सुलेमान मुबारक हुसेन अन्सारी वय 34 राहणार कांजी मजली सुखदेव नगर पातळी गाव, अजय बबलू चव्हाण वय 33 राहणार वेदांत पार्क रो हाऊस नंबर 5 दामोदर नगर नाशिक, रवी कोंडाजी मुठाळ वय 37 राहणार लहवीत बाजगीर फाटा नाशिक अशी अटक केलेल्या संशयित आरोपांची नावे आहेत। परिमंडळ 2च्या पोलीस आयुक्त मोनिका राऊत यांनी मंगळवारी दिनांक 5 मार्च रोजी स्पा सेंटरच्या नावाखाली महिला आणि मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती। काल इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील हिलक्रिस्ट बिल्डिंग पाथर्डी रोड या ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालू असल्याबाबतची गुप्त माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने एसीपी शेखर देशमुख, पीआय शर्माळे इंदिरानगर, पीएसआय पवार एमआयडीसी पोलीस स्टेशन व डीबीचे अधिकारी कर्मचारी यांची टीम तयार करण्यात आली व सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला व छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असण्याबाबत माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। सदर ठिकाणी 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि 2 पीडिता सध्या पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत। या ठिकाणी इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। भविष्यामध्ये देखील अशा कारवाया झोंटू अंतर्गत सुरू राहणार आहेत। त्यानुसार अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कुमार, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी छापा पथक तयार केले। पथकाने इंदिरानगर पाथर्डी रोडवरील कर्मा हिलक्रिस्ट इमारतीच्या पहिल्या मजल्यावर चालू असलेल्या स्पा सेंटरमध्ये छापा टाकलाय। पोलिसांनी मंगळवारी 5 मार्च रोजी रात्री 8 वाजता बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री केली। या छाप्यात पोलिसांना स्पा सेंटरमध्ये 6 जण आणि 2 पीडित महिला मिळून आल्यात। पोलिसांनी 2 महिलांसह 6 जणांना ताब्यात घेतलंय। या प्रकरणी पोलीस नाईक सागर परदेशी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे करतायत। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।